कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड तर्फे हवामान अनुकूल शेतीचा आराखडा खरीप तयारी या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये लहरी हवामानावर मात करण्यासाठीचे 4 वैज्ञानिक आधारस्तंभ सादर केले आहेत। निसर्गाचे नियम बदलले आहेत आणि आपली शेतीही बदलायला हवी। पारंपरिक शेती पद्धती स्थिर हवामानासाठी होते, पण आजच्या लहरी हवामानात त्या कुचकामी ठरत आहेत। पाऊस सुरू होण्यापूर्वी या 4 वैज्ञानिक पायऱ्या तुमचे पीक 100% सुरक्षित करतील। यात मूलभूत रचना, मातीचे पुनरुज्जीवन, जोखीम व्यवस्थापन आणि बियाण्याचे लसीकरण यांचा समावेश आहे। पारंपरिक पेरणी आणि आधुनिक बेड टोकन पद्धतीमध्ये फरक स्पष्ट आहे। जास्त पावसात बेड टोकन पद्धतीत पाणी वाहून जाते आणि पीक सुरक्षित राहते। परिपूर्ण गादी वाफ्याच्या बेड रचनेत रुंदी साधारण 3 ते 4 फूट आणि उंची अर्धा फूट असावी। सरी अतिरिक्त पाण्याचा निचरा आणि अंतरम शागतीसाठी रस्ता म्हणून उपयुक्त ठरते। सेंद्रिय कर्ब बँक नांगरणी थांबवा, मातीचा जीव वाचवा। नांगरणी केल्यास कर्ब कमी होतो, तर शून्य मशागतीमुळे कर्ब जमा होतो आणि ओलावा टिकून राहतो। शून्य मशागतीचे 5 सुवर्ण नियम कायमस्वरूपी सुपीक मातीसाठी महत्त्वाचे आहेत। यात बेड तयार करणे, टोकन पद्धतीने पेरणी, तणाचे व्यवस्थापन, काढणी पद्धत आणि पुढचे पीक यांचा समावेश आहे। आंतरपीक सांगड म्हणजे मुख्य पिकांसोबत बोनस पीक घेणे। यामुळे पिकांमधील विविधता आर्थिक आणि जैविक जोखीम कमी करते। नैसर्गिक सुरक्षा कवच आंतरपिकांचे जमिनीतील फायदे। यामुळे किडींना अडथळा निर्माण होतो, नायट्रोजनचे स्थिरीकरण होते आणि मुळांची खोली वाढते। बियाण्याचे लसीकरण जमिनीतील आजारांवर पहिली मात्रा। यामुळे उगवण क्षमता आणि मुळांची जोमदार वाढ होते, जमिनीतील किडींपासून बचाव होतो। बीज प्रक्रियेचा योग्य क्रम 3 तासांचा नियम। प्रथम रासायनिक प्रक्रिया करून 3 तासांच्या अंतराने जैविक प्रक्रिया करून लगेच पेरणी करा। तज्ज्ञांचा सल्ला तुमच्या प्रश्नांची उत्तरे भाग 1 कडक जमिनीसाठी आणि हुमणी अळीसाठी उपाययोजनांची माहिती दिली आहे। तज्ज्ञांचा सल्ला तुमच्या प्रश्नांची उत्तरे भाग 2 काँग्रेस गवत, बहुवार्षिक तणाचे व्यवस्थापन आणि गव्हाचे काड कुजविण्याबद्दल मार्गदर्शन। संपूर्ण सुरक्षा चक्र हवामान बदलावर मात। शून्य मशागत, बेड आणि टोकन, आंतरपीक पद्धती आणि बीज प्रक्रिया या 4 पायऱ्या शाश्वत आणि हमखास उत्पादन सुनिश्चित करतात। एकट्याने नाही, एकजुटीने जिंका गट शेतीचा मार्ग। डिजिटल शेती आणि गट शेतीच्या माध्यमातून हवामान बदलाच्या संकटावर मात करूया। पुढील विशेष शेती शिक्षण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया।